श्रोते हो, आत्ताच आपण भीमराव पांचाळे यांच्या आवाजातील गझल ऐकलीत आणि यानंतर ऐकूयात राजेश रेवले यांनी सादर केलेल्या काही कविता. श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणी बीडवरून अक्षरलेणी या मराठी साहित्य विषयक कार्यक्रमात मी माझ्या कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे ऋण मातीचं. मित्रांनो, माय आणि माती ह्या दोन्ही सर्जक आहेत, दोन्ही निर्मितीक्षम आहेत. जसे आपण आपल्या माईचे उपकार, माईचे ऋण फेडू शकत नाहीत, तद्वताच मातीचेही ऋण आपण फेडू शकत नाहीत. माय ही केवळ आपली पालक असते, तर माती ही अखिल जीव सृष्टीची पालक असते. म्हणून ह्या दोन्हीचे ऋण आपण फेडू शकत नाहीत, तर केवळ आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आणि म्हणून माझी पहिली कविता ऋण मातीचं. ऋण मातीचं घेऊन माती संगती भिजावं, ऋण मातीचं घेऊन माती संगती भिजावं, आणि अंकुराच्या सवे तिच्या कुशीत रुजावं. माती पुण्याईची गाथा, माती अनंताची माता. माती पुण्याईची गाथा, माती अनंताची माता, तिच्या अंगा खांद्यावर डुले वृक्षवल्ली लता. अशा निर्जीव मातीत असं जीवनाचं दान, अशा निर्जीव मातीत असं जीवनाचं दान, काळ्या शार या मातीत खुले हिरवळीचं रान. अनमोल या मातीचं कसं गणित आखावं, अनमोल या मातीचं कसं गणित आखावं, माती मोल म्हणून या तिला कसं रे लेखावं. काळ्या अबीर बुक्याचा टिळा लावितो मी भाळी, काळ्या अबीर बुक्याचा टिळा लावितो मी भाळी, तिचे गुणगान गाता लागो ब्रह्मानंदे टाळी, तिचे गुणगान गाता लागो ब्रह्मानंदे टाळी. मित्रांनो, गावगाड्यामध्ये काही जुनी जाणती माणसे असतात. ती माणसे खरं म्हणजे अनुभव संपन्न असतात, शहाणी असतात. आणि म्हणूनच आपण अशा ज्येष्ठ नागरिकांचा, जुनी जाणती माणसांचा आपण आदर केला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने ही लिहिलेली कविता जुनी जाणती अशी माणसे. माझी पुढची कविता आहे जुनी जाणती अशी माणसे. जुनी जाणती अशी माणसे, गावगाड्याची हरिकथा, तुम्हा सांगतो हीच माणसे, खरी गड्यांनो ग्रामगीता. कळीकाळाचे वार झेलुनी जरी वटून गेले झाड, कळीकाळाचे वार झेलुनी जरी वठून गेले झाड, गलित गात्रांवरती येती अनुभवाचे मधुर पाड. वटलेल्याही खोडाखाली खोदत गेलं खोल खोल, वटलेल्याही खोडाखाली खोदत गेलं खोल खोल, लागतेच की मुळाभोवती जिव्हाळ्याची शीतल ओल. सुकलेल्या या फांदीवरची जरी पिवळी पडली पाने, सुकलेल्या या फांदीवरची जरी पिवळी पडली पाने, पिकलेल्या या पानामधून येते थरथरणारे गाणे. या वृक्षांच्या फांदीवरती तुमचा आमचा होता भार, या वृक्षांच्या फांदीवरती तुमचा आमचा होता भार. वंशकुळाचा आधार होते जेव्हा होते हिरवेगार, वंशकुळाचा आधार होते जेव्हा होते हिरवेगार. मित्रांनो, माझी पुढची कविता आहे माय घराचा उंबरा. आपल्याला माहीतच आहे, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा आपल्या जगण्याचा पाया आहे आणि माती ही आपल्या जीवनाचं मंदिर आहे. आणि त्या शेती मातीमध्ये राबणारा आपला बाप हा त्या मंदिराचा पुजारी असतो. आणि बापाच्या खांद्याला खांदा लावून शेतामध्ये खस्ता खाणारी आपली माय, कष्ट करणारी आपली माय, आणि त्या माईची ही कविता. माय बोंडा फुल पात, माय कापसाची वात, माय बोंडा फुल पात, माय कापसाची वात. नवी आशा फुलविती माय बापाच्या मनात. माय घराचा उंबरा, माय अंगणी तुळस, माय घराचा उंबरा, माय अंगणी तुळस. बापाच्या मंदिराची माय असते कळस. माय एक वही वाट, जशी गावची पांदन, सुख दुःखाच पेरते माय उन्हात चांदन. माय होऊन पाऊस,
मेघापरी सजिरते माय होऊन पाऊस, मेघापरी सजिरते पाना पानाच्या रूपान, कोंबा कोंबात उरते माईच्या रे या मनाचं, नाही सुटल रे कोड, तिच्या तळ हातावर असेले कराचा फोड, कापुराच्या ज्योती परी माय घरी दरवळ, कापुराच्या ज्योती परी माय घरी दरवळ, बापाच्या मनातली माय राणी हिरवळ, माय आकाशी पाताळी माय व्यापे चराचर, माय आकाशी पाताळी माय व्यापे चराचर, भुके जल्या पोटासाठी येते होऊन भाकर, भुके जल्या पोटासाठी येते होऊन भाकर. मित्रांनो, माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे विठुराया नको आता. विठुराया नको आता बोलावू तू माणसांना, विठुराया नको आता बोलावू तू माणसांना, माणसांची गरज आहे रानातल्या कणसांना. आमुच्या दुःखाचे विठू आम्ही आता शोधू मूळ, आमुच्या दुःखाचे विठू आता आम्ही शोधू मूळ, तूच येऊन या राणी झाडा आता पाय धुळ. 28 युगे गेली तूच विठेवरी उभा, 28 युगे गेली तूच विठेवरी उभा, आज माझ्या रानामध्ये तुझी होऊ दे रे सभा. विठुराया होऊ दे रे मातीतच आता दंग, विठुराया होऊ दे रे मातीतच आता दंग, मातीलाच तुझा असा येऊ दे रे आता रंग. तुझ्या नामाचा गजर आता घुमोरानो माळ, तुझ्या नामाचा गजर आता घुमोरानो माळ, मातीतच वाजू दे रे आता मृदंगनी टाळ. मृगाच्या या थेंबा सवे आता येऊ दे हुरूप, मृगाच्या या थेंबा सवे आता येऊ दे हुरूप, अंकुरात दिसू दे रे विठू आता तुझे रूप, अंकुरात दिसू दे रे विठू आता तुझे रूप. माझी पुढची कविता आहे बाप. हा शेतकरी बाप आहे, रानात कष्ट करणारा बाप आहे आणि गाई वासरे गुरेढोरे शेतशिवार यामध्ये रमणारा असा हा बाप. जवा होता माझा बाप होत भरल गोकुळ, जवा होता माझा बाप होत भरल गोकुळ, गाई वासरांच्या संगे फुले कन्हेर बकुळ, भरलेल्या गोठ्यामंदी गाई हंबरत येती, भरलेल्या गोठ्यामंदी गाई हंबरत येती, वासरांच्या त्या ओढीने गळे आचळांच्या वाती. जवा होता माझा बाप होत घराचं देऊळ, जवा होता माझा बाप होत घराचं देऊळ, पाय लागताच होई लोण्यासारखा ढेकूळ, घोड्यावरून उमद्या मारी शेताला चक्कर, घोड्यावरून उमद्या मारी शेताला चक्कर, गाजलेल्या दुष्काळासी होती दिलेली टक्कर, सर्जा राजाच्या जोडीनं होता पेलला डोंगर, सर्जा राजाच्या जोडीनं होता पेलला डोंगर, बाप माझा बळी राजा दाबी पाताळी नांगर, बाप माझा जादूगर हाका याचा मोठ नाडा,
बाप माझा जादूगर हा कायचा मोठ नाडा, पेरी बिया मूठ भर आन भरायचा वाडा. असा होता माझा बाप असं भरलं गोकुळ. असा होता माझा बाप असं भरलं गोकुळ. गाई वासरांच्या संगे फुले कन्हेर बकुळ. गाई वासरांच्या संगे फुले कन्हेर बकुळ. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे होती रूपवान सृष्टी. दिवसेंदिवस होत जाणारी वृक्षतोड, जंगलतोड आणि एकंदरीत अखिल पर्यावरणाचा वर्षानुवर्ष होत जाणारा ऱ्हास आणि त्यामुळे वाढत जाणारं तापमान, जागतिक तापमान ही केवळ मानवजातीच्याच चिंतेची बाब नाही, तर अखिल जीवसृष्टीच्या चिंतेची बाब आहे. आणि त्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण होतात, ते ह्या कवितेच्या रूपामध्ये मांडलेले आहेत. ओसाडले माळरान कुणी तोडली ती झाडं. ओसाडले माळरान कुणी तोडली ती झाडं, कसे गोठले ते झरे, कसा आटला तो आड. कुणी उसवले माळ कुणी नासवली नदी. कुणी उसवले माळ कुणी नासवली नदी. कुणी काळे केले नभ असे होते का हो आधी. कुणी खोदली ही धरा कुणी चोरले डोंगर. कुणी खोदली ही धरा कुणी चोरले डोंगर. कुणी केले हो उद्ध्वस्त निसर्गाचे हे मंदिर. कुठे गेली पाखरांच्या चोचीतली गोडगाणी. कुठे गेली पाखरांच्या चोचीतली गोडगाणी. कुठे गेले ते वाहून झुळझुळणारे पाणी. माती लागायची मऊ जरी आनवानी चाले. माती लागायची मऊ जरी आनवानी चाले. कुठे गेल्या पाय वाठा कुठे गेली ती पाऊले. कुणी केली रे कुरूप होती रूपवान सृष्टी. कुणी केली रे कुरूप होती रूपवान सृष्टी. कशी माणसा तुझी रे कुठे हरवली दृष्टी. कुठे गेली माणुसकी कुठे सांडला जिव्हाळा. कुठे गेली माणुसकी कुठे सांडला जिव्हाळा. भावनेच्या विहिरीचे कसे गेले पाणी तळा. भावनेच्या विहिरीचे कसे गेले पाणी तळा. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे झाड रुजू दे मनात. अरे मानसा मानसा झाड हसते माऊली. अरे मानसा मानसा झाड हसते माऊली. स्वतःहून हात राहून तुला देते रे सावली. अरे मानसा मानसा मळे सजव झाडांनी. अरे मानसा मानसा मळे सजव झाडांनी. भरेल ते तुझी ओटी फळे पिकल्या पाडांनी. अरे मानसा मानसा झाडे लावशील केव्हा. हुरून तुझे मानूनिया देईल ते शुद्ध हवा. अरे मानसा मानसा सारा दुष्काळ जाईल. लावलेल्या रे झाडांनी धरा हिरवी होईल. अरे मानसा मानसा बघ लावून या झाड. अरे मानसा मानसा बघ लावून या झाड. जीव लावून या तुला जपेल ते जीवा पाड. अरे मानसा मानसा नको उशीर लावूस. झाडे लावलव करी नक्की पडेल पाऊस. अरे मानसा मानसा एक गोष्ट घे ध्यानात. अरे मानसा मानसा एक गोष्ट घे ध्यानात. झाड हिरव हिरव आधी रुजू दे मनात. झाड हिरव हिरव आधी रुजू दे मनात. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे कामधेनू. अर्थातच कपिला गाय.
आपण तिला कामधेनू म्हणतो, कारण ती गाय ही केवळ गाय नसून साक्षात ती आपली माईची भूमिका निभवत असते. जसं वासरू गाईला दूध पितं त्याचप्रमाणे लहान बाळेसुद्धा गाईचं दूध पितात आणि त्या अर्थानं ती आपली आई, ती आपली माय ठरत असते. म्हणून कामधेनू कुणी कपिला म्हणते कुणी म्हणे तिला गाय, कुणी कपिला म्हणते कुणी म्हणे तिला गाय, दूध पितो ना आपण होती आपली ती माय, तिच्या पोटचे वासरू बैल होतो मोठेपणी, तिच्या पोटचे वासरू बैल होतो मोठेपणी, म्हणून या आपुला तो भाऊ कामाचा हो गुणी. शेण आणिक गोमूत्र वावराची संजीवनी, शेण आणिक गोमूत्र वावराची संजीवनी, शेत पिकते जोमान सुखी वावराचा धनी. त्याग आणि समर्पण हीच आशे तिची रीत, त्याग आणि समर्पण हीच आशे तिची रीत, तिचे दूध वाटे जणू धरेवरचे अमृत. गाई सारखे वात्सल्य असे गाईच्या मायेत, आई सारखे वात्सल्य असे गाईच्या मायेत, खेळे वासरांच्या सवे बाळे तिच्या इच्छायेत. तिचे तारुण्य झुरते परी कारुण्य उरते, तिचे तारुण्य झुरते परी कारुण्य उरते, तिची दानत हो मोठी कामधेनू ती ठरते, तिची दानत हो मोठी कामधेनू ती ठरते. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे असा नसावा माणूस. गार सावलीचे झाड जरी आपुल्या मनात, गार सावलीचे झाड जरी आपुल्या मनात, सूर्यकलता सावली जाते परक्या रानात. वाट जरी मळलेली नको ती जवर काटे, वाट जरी मळलेली नको ती जवर काटे, वाट असावी धोपट नको फुटलेले फाटे. रानामध्ये बैल जोडी नको शिंगे मारणारी, रानामध्ये बैल जोडी नको शिंगे मारणारी, दारी नको आपुलाच गाय पान्हा चोरणारी. खापराच्या जिनसाला नको सोन्याचे लिंपण, खापराच्या जिनसाला नको सोन्याचे लिंपण. टाकी शेतच खाऊन असे नसावे कुंपण, पाखराच्या नशिबाला नको कानीचे कनिस, पाखराच्या नशिबाला नको कानीचे कनिस. ज्यात नाही माणूस की असा नसावा माणूस, ज्यात नाही माणूस की असा नसावा माणूस, ज्यात नाही माणूस की असा नसावा माणूस. श्रोतेहो, आत्ताच आपण राजेश रेवले यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकल्यात आणि याबरोबरच आजचा अक्षरलेणी हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार. बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.